प्राचीन काळामध्ये एक अशी सभ्यता उदयास आली, ज्या सभ्यतेमध्ये दगड, माती, सूर्य, वायू अशा जीवनावश्यक वस्तूंच्या आणि घटकांचा पूजा करण्यास सुरुवात केली. आणि त्याच सभ्यतेला आपण सनातन संस्कृती म्हणून ओळखलं जातं. या सभ्यतेमध्ये हजारो ऋषीमुनी, देवी देवता आणि ज्ञानी लोकांची एक महत्त्वपूर्ण योगदान मिळालं. आणि या योगदानामुळं ती संस्कृती मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली. आणि याच प्रसिद्धी संस्कृतीमध्ये चार युग येऊन गेले: सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि आता चालू आहे ते कलियुग. या युगांच्या मध्ये असे काही घटक या संस्कृतीला मिळाले जे अमूल्य होते, जसं की आयुर्वेद, नक्षत्र, पंचांग, वेद आणि अशी बरीचशी लेखी पुस्तकं, ग्रंथ जे असंख्य प्रमाणात आहेत. आणि एक या संस्कृतीला एक मजबूत पाया मिळाला, तो म्हणजे मंदिरांचा. जी अशी मंदिरं जी त्या काळची संस्कृती कशी होती आणि काय होती हे सांगण्यासाठी प्रवृत्त करत होती. अशी गावं आणि गावातील आपापल्या आराध्याचं मंदिर बांधण्याचा प्रकल्प आणि त्या मंदिराची यात्रा आणि त्या मंदिरांचं महत्त्व असं मोठं कार्य आहे मित्रांनो. आणि आपण आहोत आता निप्पाणी भागामध्ये. निप्पाणीमधलं एक असं मंदिर, जे मंदिर त्या थळोबा नावानं प्रसिद्ध आहे आणि तुम्ही माझ्या बाजूला बघत आहात. थळोबा मंदिर हे बऱ्याच गावांमध्ये आढळतं. थळोबा नाव हे अशा कारणानं पडलेलं आहे की त्या गावचं रक्षणकर्ता म्हणून ओळखलं जातंय. आणि हे तुम्ही माझ्या मागे जे बघताय, हे जे बांधकाम जे बघताय थळोबा मंदिरचं, जे तुम्हाला दिसतंय की कमान आहे आणि जवळजवळ 300 वर्ष जुनी आहे. सनातन धर्म संस्कृतीमध्ये अशा प्रकारचे बांधकाम आणि अशा प्रकारची कोरीव कामं एक जबरदस्त बघायला मिळते, जे आजकालची सायन्स आणि टेक्नॉलॉजी आणि त्या काळाची टेक्नॉलॉजीमध्ये केवढा मोठा फरक आहे आपल्याला बघायला मिळतोय. एकदा असा प्रश्न पडतोय की आजकालची टेक्नॉलॉजी उन्नत आहे की त्या काळची टेक्नॉलॉजी उन्नत आहे. आजकालचं बांधकाम 50 वर्ष 100 वर्षाच्या वर चालत नाही, खरं हे जुनं बांधकाम जे आहे ते 300 वर्ष किंवा हजारो वर्ष जुनं बांधकाम आपल्याला प्रत्येक मंदिरातून बघायला मिळतंय. तर ह्या मंदिराबद्दल आपल्याला थोडं जाणून घ्यायचं आहे, तर आपण चालू करूया. चला. ही कमान 300 ते 400 वर्ष जुनी राजघराण्यातली आहे. मंदिरचा परिसर बघितला तर एकदम सुसम्य आणि सुंदर आहे. बऱ्याच वेळा या मंदिरमध्ये उत्खनन करून किंवा रिपेअरी करण्याचं काम बऱ्याच वेळा केलेलं आहे. जर का आजूबाजूला जर का तुम्ही बघितला तर बऱ्याच वेळा मंदिरामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक युगामध्ये थोडं त्याला मोठं करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. बांधकाम जर का बघितलं मंदिरांचं तर दोन गोष्टी महत्वाच्या येतात, म्हणजे त्या काळाचा दगड आणि त्या काळाचं लाकूड. असे कोण शास्त्रज्ञ होते की ज्यांनी सागवानाला एवढं मोठं महत्व दिलं आणि ते सागवान अशा पद्धतीचं बनलं की ते आजकालच्या कॉलमपेक्षा पण मोठा पिलर होऊन बसला. मित्रांनो, या दाखवतो. आता आपण जे बघतोय थळोबा मंदिरचा मेन गाभारा, आणि या गाभारामधल्या ह्या दोन पिलरांचा एक महत्वाचा घटक आहे की आता हे पिलर पूर्ण सागवानमध्ये आहे. आता हा सागवान हा पिलर त्या काळामध्ये सागवान लाकूडच का वापरलं आणि ते कोण होते जे सागवान लाकूडच एवढं महत्वाचं आहे, हा एक प्रश्न निर्माण होतोय. आजकालच्या काळामध्ये आम्ही एखादं सिमेंट वाळू जरी घ्यायचं म्हटलं तर 10 वेळा विचार करतोय. तर जंगलामधून हे असं लाकूड हुडकून काढणं त्या काळाला कठीणच होतं, परंतु ते जमलं. आणि हे सागवान आता हजारो वर्ष दाखवत आहे की आमची ताकद काय आहे. आजकालचं अत्याधुनिक म्हणला किंवा त्या काळचं अत्याधुनिक कार्य आणि त्या काळाची शास्त्रज्ञ किती फरक मोठा आहे ते आपल्याला बघायला मिळते. तर हे सागवान पिलर आणि आतून वरचा मजला किंवा काळ्या दगडामधलं बांधकाम, ह्या गोष्टी लय महत्वाच्या आहेत. आणि ह्या थळोबा मंदिरला बऱ्याच गोष्टीचे रहस्यमयी वातावरण पण लाभलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक दगडाची पूजा म्हणून आम्ही समजतोय, खरं तो किती मनाला समाधान देण्यासारखा असतोय हे इथं येऊन पाया पडणाऱ्या लोकांनाच कळतंय. मग थळोबा मंदिर असू देत, म्हसोबा मंदिर असू देत, अशी बरीचशी मंदिरं जी सनातन धर्म संस्कृतीमध्ये त्यांनी आपापला काळ गाजवला आहे मित्रांनो. आणि प्रत्येक मंदिर आणि पाणी ह्या दोन्ही गोष्टी एकत्र बघायला मिळतात. पाण्याविषयी मंदिर किंवा मंदिरविषयी पाणी. आणि हा एक आज निप्पाणी भागातल्या थळोबा मंदिरमधला एक प्रकार तुम्हाला दाखवतो. तर चला. बऱ्याचशा मंदिरमध्ये पाण्याचा कुंड असतोय. आणि मी ज्यावेळी इथं आलो त्यावेळी मला आता तुम्हाला इथं समोर दिसतंय एक पाण्याचा मला हौद वाटला, की हा एक हौद असेल. तर इथल्या लोकांच्याकडून ज्यावेळी मी चौकशी केली त्यावेळी मला कळालं की हा हौद नसून हा एक प्रकारचा कुंडच आहे मित्रांनो. जवळजवळ 10 फूट खोल आहे आणि ह्याला असा जिव्हाळा लाभलेला आहे ह्या कुंडाला की पाणी कधीच 12 महिने आटत नाही. आजूबाजूची जी गल्ली आहे, आजूबाजूला जे राहणारे लोक आहेत
ह्या लोकांना ज्यावेळी चावीला 1-2 दिवस पाणी लेट आल्यानंतर या कुंडाचा लय मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि त्यांना याची गरज किती भासते हे या लोकांनाच माहिती आहे. जर का चावीला पाणी नाही आलं तर इथं लोक याचा उपसा करून घेऊन जातात आणि पूर्ण 4-5 गल्ल्या बरंच मोठा इलाका आहे. हे पूर्ण पाणी इथं वापरलं जातंय आणि ज्यावेळी पाणी संपते त्यातलं पाणी संपते आणि संपल्यानंतर जर का तुम्ही दुसऱ्या दिवशी बघाल तर आणि पुन्हा भरलेलं असतंय. एवढा जबरदस्त जिव्हाळा ह्या पाण्याला लाभलेला आहे. निपाणीची नगरपालिका ह्या पाण्याला घेऊन एक प्रकल्पन करणार होते, तो प्रकल्प सक्सेस झाला नाही आणि बऱ्याच वेळा बघितले आणि ऐकले की हे पाणी पिण्यायोग्य जरा नाही आहे, जरा सळवळ आहे म्हणतात. तर मंदिरबशी पाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये किती महत्त्वाचं आहे तुम्हाला माहितीच आहे. कारण की नदीकाठी मंदिरं किंवा पाण्याची कुंड, आता कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरला पण पाण्याचा कुंड सापडलाय. मग अशा अशा पण अनेक मंदिरामध्ये आपण एक्सप्लोअर करत असतो. तरी आपल्याला अशा अनेक मंदिरांचा जर का बघण्याची इच्छुक असाल, आपल्याला आवड असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. तरी आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.